नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। बातमी आहे आंबड येथून आंबड तहसीलचे कामकाज ठप्प होणार। महसूल कर्मचाऱ्यांचा उद्यापासून बेमुदत संप। राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात आंबड तालुक्यातील महसूल कर्मचारी आणि ग्राम महसूल अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत। उद्या मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2026 पासून हा संप सुरू होत असून तसे अधिकृत निवेदन आज आंबडच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे। संपाचे मुख्य कारण आणि मागण्या। राज्य सरकारनं कर्मचारी आणि शिक्षकांच्या मागण्यांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे। या संपाद्वारे कर्मचाऱ्यांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। पेन्शन योजना, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तातडीनं जारी करावी आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। आरोग्य सुविधा, सर्व सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार मिळावेत म्हणून व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी। नोकर भरती, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी उठवून सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत। वयोमर्यादा व सेवा, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करावे आणि 10 वर्ष सतत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्या। संरक्षण कर्तव्य बजावताना होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी IPC कलम 353 मध्ये दुरुस्ती करून ते अजामीन पात्र करावे। अनेक संघटनांचा पाठिंबा या लढ्यात महाराष्ट्र राज्य तलाठी/मंडळ अधिकारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना आणि महसूल सेवक संघटना शाखा आंबड पूर्ण ताकदनिशी उतरले आहेत। आंबड तालुका महसूल संघटनेचे अध्यक्ष विलास कोमटवार, सचिव काशीनाथ घोंसीकर आणि ग्राम महसूल अधिकारी महासंघाचे सचिव कल्याण माने यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी एकजुटीचा निर्धार केला आहे। जनसामान्यांची गैरसोय होण्याची शक्यता। तालुक्यातील महसूल विभागाचे सर्व कर्मचारी संपावर जाणार असल्याने 7/12 उतारे, विविध दाखले, पंचनामे आणि प्रशासकीय कामे खोळंबण्याची शक्यता आहे। जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे। उद्यापासून 21 एप्रिल 2026 पासून बेमुदत सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत। तर संघटनेच्या महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात वेळोवेळी आवाज उठवण्यात आला होता, परंतु त्यावर ठोस कारवाई न होता माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली होती की आम्ही सुधारित पेन्शन योजना लागू करू आणि त्या योजनेला घोषणा करून जवळपास 2 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत। अद्याप त्याच्यावर कसलीही कारवाई झाली नाही। त्यामुळं महाराष्ट्राचे संघटक, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे संघटक श्री विश्वास काटकर यांनी पुन्हा एकदा सर्व कर्मचारी, राज्यातले जवळपास 17 लाख कर्मचारी हे संपावर जात आहेत असं सांगितलेलं आहे आणि त्याचं निवेदन आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांना दिलेलं आहे। सर, आपलं नाव? मी उद्धव मुसाळ, कर्मचारी जुनी पेन्शन संघटनेचा जिल्हा सचिव। सर, आज जे तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय विषय, काय सांगणार आहात सर? महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं उद्या 21 एप्रिल 2026 पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्यात आलेला आहे। या संपात सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व महसूलचे कर्मचारी त्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, महाराष्ट्र शासनानं जी सुधारित पेन्शन योजना लागू केलेली आहे 2024 मध्ये, परंतु त्याबद्दल आणखी कुठलेही नियम, अटी, शर्ती काय आहेत हे कुठल्याही शासनानं याचं परिपत्र काढलेलं नाही, त्यामुळे अधिसूचना काढलेली नाही आणि त्याचबरोबर निवृत्तीचं वय जे आहे 60 वर्ष करणे, त्याचबरोबर नोव्हेंबर 2005 पूर्वी
ज्या जाहिराती निघाल्या होत्या त्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि अशा अनेक मागण्या, जवळपास 18 मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन उद्यापासून आम्ही संपावर जात आहोत. सर आपलं नाव? मी राजेंद्र शिंदे, जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना जालना.